तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर खूप दिवसांनी असं समोरासमोर आपण बोलतोय, खूप छान वाटतंय मला, कारण बरेच दिवस खूप कामं चालू होती, त्याच्यामुळे व्हिडिओज पण नीट येत नव्हते आणि होते बरेचसे काही कामं। तर आज मला इतका आनंद होतोय तुमच्याशी बोलताना, कारण आधीच्या व्हिडिओला जो बुलेश्वर मार्केटचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद। तर बुलेश्वर मार्केटचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ ऍक्च्युअली एकत्रच करायचा होता, पण तो खूप मोठा झाला असता आणि मोठे व्हिडिओ बघायला कंटाळा येतो। म्हणजे मी सुद्धा एखादे व्हिडिओ पाहत असेल ना, तर मोठा व्हिडिओ बघितला की स्किप करत पाहावं लागतं आणि कंटाळा येतो। म्हणून म्हटलं आपण तो व्हिडिओ सेपरेट बनवूया आणि खूप छान खरेदी केली आहे, खूप रिझनेबल रेटमध्ये, तर त्याचा आपण एक छान डेडिकेटेड व्हिडिओ बघूया। आणि काही गमती जमती पण झाल्या माझ्याबरोबर, तर त्या पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेअर करेन। पण सगळ्यात आधी मी ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत ना, बुलेश्वरवरनं आणल्या आहेत, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी उल्हासनगरला गेलेले, तिकडे देवांचे धूप वगैरे हे सगळं घेऊन आलेले, तर एकत्रच मी तुम्हाला सगळं दाखवते। म्हणजे तुम्हाला पण अशा काही वस्तू घ्यायच्या असेल, कारण आता सण तोंडावर येत आहेत, तर तुम्ही सुद्धा अजिबात वेळ न दवडता तुम्ही अगदी लगेचच मार्केटला जाऊन त्या वस्तू खरेदी करा, कारण मी अगदी आता 2 दिवसापूर्वी आणलेले। तर चला मी एक एक तुम्हाला दाखवते आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं मी जी वस्तू आणलेली आहे ती तुम्हाला दाखवते। तर आपण सुरुवात करूया विठू माऊलीच्या मूर्तीपासून, कारण खूप डोक्यात विचार होता की विठू माऊलीची मूर्ती आणावी, एकादशीला अभिषेक करावा, पण प्रश्न पडला होता की फायबरची घेऊ, मार्बल पावडरची घेऊ की पितळेची घेऊ की अष्टधातूची घेऊ। कारण अष्टधातूची घेतली तर देवाऱ्यात मी ठेवणार होते आणि फायबरची किंवा मार्बल पावडरची घेतली तर मी बाहेर त्याला डेडिकेटेड जागा करणार होते। पण देव म्हटलं की शोभेची वस्तू मला नको वाटते, देव म्हटलं की त्याची पूजाच केली पाहिजे, म्हणजे असं निदान माझं तरी मत आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं। तर खूप विचार करून शेवटी ही मूर्ती मी घेतली। ही बघा, ही इतकी रेखीव मूर्ती आहे। खरंच ही मूर्ती बघितल्यानंतर मला दुसरीकडे कुठेच माझी नजर गेली नाही। ही अष्टधातूची मूर्ती आहे, तुम्हाला ह्याचे फीचर्स पण एकदम क्लिअर दिसतील। हे बघा, खूप सुंदर। मी पाहिजे तर अगदी जवळून दाखवते, पण अगदी जवळून दाखवलं ना की ब्लर होईल। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सगळं सिंगल दाखवेन, पण ही मूर्ती बघा, ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि अष्टधातूची मूर्ती आहे, त्यामुळे अष्टधातूच्या मूर्तीमध्ये फीचर्स खूप छान केले जातात। पितळेची पण मूर्ती मी बघितली, पण पितळेची मूर्तीला इतकं छान फीचर्स नव्हतेच। हे नाक, डोळे, मूर्ती पण एकदम हसरी मूर्ती आहे, प्रसन्न भाव आहे चेहऱ्यावरती। तर खूप मला ही विठू माऊलीची मूर्ती आवडली। हे बघा, छान आहे ना। तर ही अशी छोटी मी उद्या ह्याची रीतसर पूजा करणार आहे, अभिषेक करणार आहे आणि माझ्या देवघरात ती स्थापन करणार आहे। तर ही विठू माऊलीची मूर्ती मला त्यांनी 2900 रुपये सांगितली, पण ही 2200ला मला मिळाली। हा, आता तुम्ही म्हणाल की ही एवढी महाग काय? सेम मूर्ती जर तुम्ही पितळेची घ्याल तर ती तुम्हाला अगदी 650 750 या पद्धतीने मिळते। पंचधातूची घ्याल तर थोडी महाग मिळते, पण ही आहे अष्टधातूची मूर्ती आणि ही खरंच खूप रेखीव मूर्ती आहे। बघा, अष्टधातूची मूर्ती आहे ना, ही काळी पडत नाही किंवा ह्याचे फीचर्स खूप शार्प असतात, त्यामुळे अष्टधातूची मूर्ती आहे म्हणून थोडीशी महाग आहे, पण मला त्यांनी चांगला रेट दिला। मला तरी मी खूप सॅटिस्फाय आहे। ह्याच्यामध्ये मोठी मूर्ती पण होती, ती 6500ची होती, पण एवढी मोठी मूर्ती आपण देवघरात ठेवत नाही, म्हणून मी ही मूर्ती आणली। आता नंतर देवाऱ्यावरती दरवाजावरती लावायला मी ही दिसत असेल शंख चक्र गदा प्लेट आणली। हे आहे ना, हे 3D मध्ये आहे बघा, हे एम्बॉसिंग आहे, तुम्हाला साईडने पण मी दाखवते। हे बघा, ही एम्बॉसिंग केलेली प्लेट आहे, खूप जड आहे आणि खूप सुंदर दिसते। तर ही मी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता लावणार आहे। ह्या सगळ्याचा मी अभिषेक करूनच मग सगळ्या ज्या त्या जागेवर मी ठेवणार आहे। तर ही सुद्धा प्लेट मला इकडे मी जेव्हा चौकशी केली ना, तेव्हा मला त्यांनी 1350 सांगितलेली, पण ही फक्त त्यांनी मला 1000 रुपयात दिलेली आहे। खूप अशी हेवी आहे आणि त्याचं काम खूप छान आहे। बघा, खूप सुंदर दिसते। तर ह्या वस्तू मी कुठून घेतल्या ना, ह्याचं मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय म्हणतात त्याला, ते कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस देईन, आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला व्यवस्थित गाईड करीन
की कसं जायचं, कुठे उतरायचं, तिकडनं कसं तुम्हाला कोणत्या दुकानात जायचं, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आधी आपण वस्तू बघून घेऊया, कारण मीच खूप एक्साइटेड आहे तुम्हाला या वस्तू दाखवायला. त्यानंतर मी घेतल्यात या केरला समया. आता तुम्ही म्हणाल एवढ्या समया आहेत अजून, म्हणजे आता अजून तर मी तुम्हाला समयांचं कलेक्शन दाखवलं नाहीये, ते दीपपूजनाच्या आदल्या 2 दिवसाआधी मी व्हिडिओ त्याचा करीन. ज्यांना ज्यांना मी हे माझं जे मला ओळखतात ना ते मला म्हणायला लागले आता तुला दुकान टाकायचंय का समयांचं, पण काय करू मला मोहच आवरत नाही. समया म्हटलं की माझे पाय तिथे बरोबर वळतात. हे बघा, ह्याला म्हणतात केरला समया. ही असा पॅटर्न असतो त्याला. आणि ह्या सुद्धा ही एक समई अर्धा किलो वजनाची आहे आणि ही सुद्धा मला खूप छान रेटमध्ये मिळाली. म्हणजे मला 1600 रुपये जोडी पडली. हे बघा, अशा समय आणि खूप मस्त काय म्हणतात त्याला, हे बघा खूपच सुंदर त्याचं ठेवण आहे. या टिपिकली केरला समय आहे. त्याला असं वातीला वगैरे काही नसतं आणि त्याची खोली पण जास्त नसते, पण या खूप सुंदर दिसायला. कोणत्याही पूजेमध्ये, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किंवा आपण ज्या छोट्या पूजा मांडतो त्याच्यातही ठेवू शकतात. आणि या अर्धा किलो वजनाच्या आणि 10.5 इंचाच्या, म्हणजे जवळजवळ 11 इंच तुम्ही पकडून चला, 11 इंचाच्या या समया आहेत. त्यानंतर हा मी माझ्या बहिणीसाठी घेतलेला. तिने नवीन शॉप टाकलाय ना, तर त्याच्यामध्ये तिला कलश हवा होता, तर हा मी तांब्याचा कलश घेतलाय. हा सुद्धा 300 रुपयाचा आहे फक्त. साधा कलश आहे हा, असं काही वेगळं काही नाहीये, सिंपल कलश आहे. त्यानंतर मी जसं तुम्हाला मी लास्ट टाइम म्हटलं होतं की मला देवाऱ्याचं काम करायचंय. देवारा मी वास्तुशास्त्रानुसार आहे त्या जागेवरती मी आता ठेवलाय. तर त्या ठिकाणी मला थोडं पार्टिशन करायचंय. तर त्या पार्टिशन लावायला मी अशा पितळी घंट्या घेतल्या. सुंदर घंटे आहेत या. जवळजवळ मी अशा 50 घंट्या घेतल्या. हे तुम्ही होम डेकोर साठी सुद्धा वापरू शकता, कारण या घंट्या ना मी इथे बघितलेल्या, तर त्या मला त्यांनी 105 रुपयाला ही घंटी सांगितलेली. ही मला वाटतं 3 इंचाची घंटी आहे. 105 रुपयाला एक, मला ही फक्त आणि फक्त 60 रुपयाला मिळाली. मी त्यांना म्हणत होते 50 रुपयाला लावा, पण ते नाही म्हणाले. ते म्हणाले नाही, हा होलसेल रेट आहे, याच्यापेक्षा 1 रुपया कमी नाही करणार. त्यांनी ऍक्च्युली मला समयांमध्ये कमी केले होते. समया त्यांनी 1800च्या त्यांनी मला 1600ला दिल्या होत्या. पण बघा खूप सुंदर आहे आणि पितळी घंटे आहे. त्याला हे आतमध्ये पण आत पण पितळेचं आहे. फक्त ती कडी जी आहे ना ती लोखंडाची आहे, पण हे जे वाजतंय ना हे पितळेचं आहे. तर फक्त 60 रुपयाला ही घंटी मला मिळालीत आणि अशा मी 50 घंट्या घेतल्यात. त्यानंतर अगदी माझ्या मनात असणारी वस्तू मी आणली आणि ही वस्तू मी खूप ठिकाणी बघितलेली, मला खूप लोकांनी महाग सांगितलेली. तर हा आहे अष्टलक्ष्मी दिवा. हा आपण सगळ्यांनीच बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. हा खूप इच्छा होती की माझ्या घरी हा अष्टलक्ष्मी दिवा असावा. हे बघा किती सुंदर दिवा आहे बघा. ह्याच्यावरती ह्या लक्ष्म्या एवढ्या छान आहेत, मध्ये गणपती आहे आणि इतकं कोरीव काम आहे. इथे सुद्धा बघा किती छान काम आहे त्याचं. हे बघा, हे बघा. आणि ह्या लक्ष्मी पण बघा खूपच सुंदर. समोर वरती पण बघा ह्या सगळ्या 8 लक्ष्मी, मध्ये गणपती, ही सुंदर अशी कमान, इथे छान नक्षी, इथे छान नक्षी. हे बघा, हे जाऊ द्या, सगळ्यात मागे तर हे बघा 2 गजांत हत्ती आणि बाहेर मध्ये लक्ष्मी आणि त्याला ही वात लावायला कडी. असा हा दिवा. हा दिवा फक्त आणि फक्त मला 1600 रुपयाला मिळालेला आहे. फक्त 1600 रुपये. मला आधी त्यांनी 2100 सांगितले, बार्गेनिंग करून 1800 म्हणाले. मी म्हटलं नाही, मला 1600लाच द्या आणि त्यांनी दिला मला 1600ला. 1600च असेल याची किंमत, काय माहिती, त्यांना अजून स्वस्त पडत असेल. पण एवढंच आहे की तुम्हाला तिकडे जायचंय तर तुमच्याकडे उत्तम बार्गेनिंग स्किल्स असलं पाहिजे. काहीही मनात बाळगू नका की आपण कुठल्या रेटला बोलतोय, बरोबर देतात ते, काही नाही, अगदी फक्त बार्गेनिंग करायचं. तर हा असा सुंदर अष्टलक्ष्मी दिवा मला 1600 रुपयाला मिळालेला. आणि अजून मला इथे तुम्हाला सांगायचंय,
हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. काय असतंय ना, आपण खूप आता आपण पण व्हिडिओज बघतो, कोणाकडे काय आहे, ऑनलाईन पण गोष्टी विकायला आहेत. पण त्या ऑनलाईन इतक्या महाग आहेत ना, आणि मी ह्या आधीच्या पण व्हिडिओत सांगितलेलं, गरज नसेल तर मी ऑनलाईन शॉपिंग करत नाही. कारण कसं झालंय ना, हल्ली आपण जे व्हिडिओज बघतोय ना, ऑनलाईन मागवायचं, मग त्याची प्राइस सांगायची, त्याची लिंक द्यायची, हे इतकं कॉमन झालंय ना आजकाल. पण माझं स्वतःचं असं मत आहे ना, की असं करण्यापेक्षा थोडंसं आपल्याला मेहनत असते, थोडंसं जावं लागतं, फिरावं लागतं, पाहावं लागतं. पण जर आपलाच फायदा होणार असेल तर थोडंसं फिरल्याने काय होतंय ना. त्यामुळे हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. इनफॅक्ट मी ज्या दुकानात ही सगळी खरेदी केली ना, मी त्यांना सांगितलंही नाही माझं युट्यूब चॅनल आहे. म्हटलं नको, आपण खरेदी करूया, आपल्याला फायदा झाला तर आपण आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या मैत्रिणींना, आपल्या ताईंना आपण सांगूया आणि तिकडे जाऊन त्या शॉपिंग करतील. विशेष असं प्रमोशनल नाहीये किंवा काहीच नाहीये. पण असं मला वाटतं ना, जी मला स्वस्तात वस्तू मिळाली ना, ती तुम्हाला पण मिळायला पाहिजे. मुंबईच्या आसपास जी लोक राहतात त्यांनी तिकडे जायला काहीच हरकत नाही. आता बघा, बदलापूरपासून फक्त 40 रुपये तिकीट आहे. जर 40 रुपयाचं तिकीट खर्च करून स्वतःचा थोडा वेळ देऊन जर आपल्याला प्रत्येक वस्तूमध्ये 1000 रुपयाचा फायदा होणार असेल तर आपण का नाही जायचं? बरोबर आहे ना. मोह होतो आपल्याला ऑनलाईन गोष्टी घेण्याचा, पण तो थोडासा आवरायचा, थोडेसे पेशन्स ठेवायचे, थोडीशी मेहनत घेऊन जायचं आणि विकत आणायचं ते. कारण त्या वाचलेल्या पैशातनं आपण अजून वेगळं काहीतरी आणू शकतो. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? तर तुम्ही पण पुढच्या वेळेला माझ्यासारखी थोडीशी वाईज खरेदी करून बघा, तुम्हाला आवडेल खूप. तर दुसरं एक गोष्ट घेतलीये मी, आता हे तो इथे ह्याच्यावर दिसेल का व्यवस्थित? हे आहे व्यापार वृद्धी यंत्र. हे मी माझ्या ऑफिससाठी घेतलेलं आहे. हे पूर्ण कॉपरचं आहे. ऍक्च्युली ह्याला फ्रेम मी आता केलेली आहे, पण हे फक्त मी कॉपरची प्लेट आणली होती. हे बघा, हे सुद्धा आपल्या बिझनेसच्या ठिकाणी, आपल्या कामाच्या ठिकाणी हे व्यापार वृद्धी यंत्र लावायचं असतं. देवाऱ्याच्या शेजारी, नॉर्थ ईस्ट मध्ये किंवा आपण जिथे बसतो त्याच्या मागे. तर हे मी ऑफिससाठी घेतलेलं आहे आणि हे यंत्र सिद्ध करायचं असतं. व्यापार किंवा वाणिज्य सुक्त म्हणून येतं, तर ते म्हणून ह्याच्यावरती अभिषेक करून हळदी कुंकू व्हायचं, फूल अक्षता सगळं व्हायचं आणि ते व्यापार सुक्त ह्याच्यावरती हात ठेवून बोलायचं आणि हे यंत्र सिद्ध करायचं. आणि हे सिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या कामाच्या ठिकाणी हे लावायचं. तर हे सुद्धा मी घेतलंय आणि हे मला 1000 रुपयाला मिळालेलं आहे. याची साईज 9 इंच बाय 9 इंच आहे आणि प्युअर कॉपरचं एम्बॉस केलेलं आहे. हे तुम्हाला काचेत ना, ऍक्च्युली मला आता समजत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण हे बघा, हे एम्बॉसिंग खूप सुंदर केलेली आहे. तर हे सुद्धा मी तिकडनं घेतलेलं आहे. अजून एक दुसरी वस्तू घेतली आहे, श्रीयंत्र. तर हे श्रीयंत्र मला जे आमचे वास्तू कन्सल्टंट आहेत त्यांनी लावायला सांगितलं होतं. तर ते कुठे लावायचं तर तेही मी तुम्हाला सांगते. पण हे पूर्ण तांब्याचं आहे, कॉपरमध्ये, कॉपर प्लेट आहे आणि त्याला अशी छान एम्बॉसिंग केलेली आहे. हे बघा, छान दिसतंय ना खूप. मला तर हे इतकं आवडलं ना काही. याची प्राइस आहे 12 बाय 12 इंचाचा आहे आणि ही मी आता काल फ्रेम करून घेतलं आणि ह्याची किंमत आहे, तर हे 12 बाय 12 इंचाचं आहे, पूर्ण कॉपरचं आहे, चांगली 22 गेजची प्लेट आहे आणि त्याला एकदम हार्ड एम्बॉसिंग केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इतकी उठून दिसते ना, खूप सुंदर दिसते. तर ह्याची प्राइस 4000 आहे. कारण हे खरंच खूप महाग आहे, कारण त्याचं काम पण तसं आहे, इतकं डिटेलिंग आहे ना त्याच्यामध्ये. एक मला 2000 रुपयाचं पण मला मिळत होतं, पण त्याचं एम्बॉसिंग इतकं डार्क नव्हतं. कारण काच लावल्यानंतर जर एम्बॉसिंग डार्क नसेल तर ते काहीच दिसणार नाही, नुसती प्लेट लावल्यासारखी दिसेल. तर आता हे कुठे लावायचंय? ज्यांचा उत्तर दिशेला दरवाजा आहे. उत्तर दिशेचा दरवाजा म्हणजे काय की घरातनं बाहेर पडताना तुम्ही उत्तरेला जाताय, असा जर दरवाजा असेल ना तर त्या दरवाजाच्या वरती हे श्रीयंत्र लावायचं. तर हे श्रीयंत्र सुद्धा सिद्ध करून लावायचं असतं. 15 वेळा श्रीसूक्त म्हणायचं, 16व्या वेळा पूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुती घ्यायची. असं हे सिद्ध करून हे श्रीयंत्र उत्तर दिशेला ज्यांचा दरवाजा आहे त्यांनी लावायचं. तर मी ते लावणार आहे. त्यानंतर पुढची एक वस्तू आहे जी माझी खूप इच्छा होती की घरात असावी, कारण माझे बाबा खूप छान शंख वाजवतात आणि त्यांच्याकडे बघून बघून सारखं असं वाटायचं आपल्याला पण आलं पाहिजे शंख वाजवायला. पूजेचा शंख माझा वेगळा आहे, तर हा मी एक शंख घेतलाय. हा वाजणारा शंख आहे.
खूप सुंदर शंख, नॅचरल शंख आहे हा. ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा पण म्हणजे चांगले शंख असतात. हा फिनिश केलेला आहे, पण एकदम पण रॉ असतात ना, की त्याला काहीच प्रोसेस केलेलं नसतं, तर तसेही शंख असतात. तर ते खूप महाग होते, 3,500-4 हजाराला होते. तर हा शंख मी 750 रुपयाला घेतलेला आहे. आणि हा सध्या वाजवण्याची प्रॅक्टिस चालू आहे. कधी कधी वाजतो, कधी कधी वाजत नाही. तर ते कसं खूप प्रॅक्टिस लागते त्याला. तर कालपासून आमचं तेच चालू आहे, शंख वाजवण्याची प्रॅक्टिस. मी वाजवते, माझी मुलगी वाजवते, माझे मिस्टर वाजवत आहेत. मुळात माझी मुलगी वाजवते, त्याच्यामुळे फार छान वाटतंय मला. करते ती प्रॅक्टिस. अजून नीट वाजवता येत नाहीये, पण करते प्रॅक्टिस. थोडंसं टेक्निकने वाजवावं लागतं, खूप काही त्याला एफर्ट्स नाही घ्यावे लागत. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगते, कारण मी आत्ताच वाजवायला शिकते म्हणून. तर ज्या माझ्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांना शंख वाजवायची इच्छा असेल, त्यांनी खरंच यावेळेला शंख घेऊन या आणि प्रॅक्टिस करा. काही रॉकेट सायन्स नाहीये, मस्त वाजवता येतो शंख आणि छान वाटतो. म्हणून मी आधी छोटाच घेतला. मी म्हटलं, माझे मिस्टर म्हणत होते नॅचरल शंख घे, पण एक तर तो 3,000ला होता. मी म्हटलं वाजवायला नाही आला तर तो तसाच पडून राहील, आधी छोटा घेऊन बघूया, वाजवता आला तर आपण मोठ्यावरती शिफ्ट होऊ. कारण एकदम एवढे 3,000 द्यायचं जीवावर येत होतं. म्हटलं आधी वाजवायला शिकूया, छान वाजवता आल्यानंतर मग आपण नॅचरल शंख, जो मोठा शंख आहे 3,000चा, तो घेऊया. तर असा हा शंख आहे. आणि हा शंखाला ना मी हा असा बॉक्स केलाय. आता हे कागद आहे, याच्यामध्ये मी कागदातच ठेवते, भीती वाटतेय मला ते हाताळायला. त्यामुळे तो असा बॉक्स करून कागदामध्ये मी पॅक करून ठेवून दिलेलं आहे. तर हे तर झालं वस्तूंचं. आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचंय. हे बघा, हे 2 मी अगरबत्ती स्टँड घेतलेत. पण माझी मैत्रीण आहे सुचिता, ती मला म्हणाली अगरबत्ती लावायची नसते, त्याच्यात बांबू असतो आणि बांबू जळल्यानंतर जे विषारी वायू असतात ते आपल्यासाठी, प्रकृतीला चांगले नसतात, घरासाठी चांगले नसतात. तर हे ऍक्च्युली मी एक तिच्यासाठी घेतलं होतं आणि एक माझ्यासाठी घेतलेलं, पण कदाचित ती इथेच विसरून गेली. तर सुचिता, माझा व्हिडिओ बघत असशीलच, तू माझा व्हिडिओ बघतेच, पण बघ हे तुझं इथेच राहिलंय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते तुला, तसंही सांगायला मी विसरले होते. तर हे असे 2 मी अगरबत्ती स्टँड घेतलेत. पण आता मी ह्याच्यामध्ये अगरबत्ती नाही लावणार आहे. हे जे आतमध्ये आहेत ना, याच्यामध्ये एक छोटी प्लेट ठेवणार आहे आणि त्याच्यात मी धूप लावणार आहे. ते बघा, हे सुद्धा छान दिसतात, असे कमळाच्या शेपचे, खूप आवडले होते. किंवा ह्याच्यामध्ये आपण एक छोटी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये आपण महालक्ष्मीची मूर्ती पण ठेवू शकतो. कसंही ज्याची जशी क्रिएटिव्हिटी तसं तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण हे मला आवडलं होतं, 100ला 2 घेतले होते मी. मस्त वाटतं एकदम. तर हे सगळं झालं वस्तूंबद्दल. तर एक ह्याला गेले होते मी उल्हासनगरला, कारण मी तिकडनं होलसेलमध्ये देवांचं सगळं सामान भरते. तर ते मी तुम्हाला एक दाखवते, तुम्हालाही माहिती असेल, पण तरी सुद्धा मला 2-3 गोष्टी थोड्या वेगळ्या वाटल्या, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्यात. तर पहिलं ना, हे पंचगव्य धूप, हे बघा, हे काऊ डंग धूप आहे. ह्याचा जो कप आहेत ना, हे गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत. आणि हा आहे कस्तुरी इसेन्सचा, कस्तुरी फ्लेवरचा आहे. तर हे मी तुम्हाला दाखवते उघडून, हे कप कसे आहे. हे बघा, हा काय मस्त सुगंध आला. हे जे आहेत ना, हे गाईच्या शेणाचे कप आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळं सामग्री ठेवलेली आहे. सुंदर आहेत हे. तर हे एक मी पाहिलंय. तर हे मला कितीला मिळालं तुम्हाला सांगते मी. त्याच्यामध्ये ना 25 कप आहेत. ह्याच्यात 25 कप आहेत आणि हे 130 रुपयाला मला मिळालेलं आहे. तर हे मी कस्तुरी फ्लेवरचं एक आणलंय आणि हे गुगलचं आणलंय. हे बघ, छान आहेत हे दोन्ही पण. एक हे मी आणलेलं आहे. त्यानंतर ना, हे चामुंडेश्वरी धूप आहे. हे सुद्धा तुम्हाला, हे कॉमनच आहे म्हणा, पण मी आणलंय म्हणून तुम्हाला दाखवते. हे कॉमन आहेत, हे छोटे छोटे स्टिक्स असतात. हे 40 रुपयाला एक पडलं मला. आणि हे रोज आता अगरबत्ती लावायचं तर मी बंद केलंच आहे मी अगरबत्ती लावायचं बंद. तर हे एक छोटा धूप आपला लावला तरी घरात छान सुगंध येतो. त्यानंतर हे एक
नवीन मला धूप स्टिक सापडल्या, तिकडे बघितल्या मी ह्या कंपनीच्या. ह्या केसर लेव्हेंडर धूप स्टिक आहेत. हे सुद्धा खूप छान आहेत. ह्याच्यामध्ये 30 धूप स्टिक्स येतात अशा. तर ह्याचा पण खूप सुंदर सुगंध आहे. तर हे सुद्धा मी ह्या 4 फ्लेवर मध्ये आणलेले आहेत. हे गुलाब आहे, लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी लागतं. हे ब्रूट मस्क म्हणून एक आहे, हे याचा सुद्धा खूप सुंदर स्मेल येतो. हा पानेडीचा आहे. पानेडी म्हणजे ह्याच्यामध्ये तुळशीचा थोडासा सुगंध येतो. आणि हे लेव्हेंडर. एक चंदनाचं पण होतं, पण मला चंदनाचं नाही एवढं आवडलं. तर एकंदर ही अशी माझी साधी सोपी छोटी खरेदी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि कसं आहे, ह्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की हा प्रमोशनल व्हिडिओ अजिबात नाहीये. ज्या ज्या गोष्टी मला योग्य वाटल्या, ज्या ज्या गोष्टी मला रिझनेबल वाटल्या, त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आता इथे जायचं कसं मी तुम्हाला सांगते. सीएसटी स्टेशनला उतरलत ना की भुलेश्वर मार्केट सांगायचं त्यांना. भुलेश्वर मार्केटला एक साधारण 55 ते 60 रुपये टॅक्सीचं भाडं होतं, जास्त होत नाही. कारण तुम्ही म्हणाल की चालत जातो. क्रॉफर्ड मार्केट जवळ आहे. क्रॉफर्डवरनं ते आतमध्ये मुंबादेवीला एक रस्ता जातो आणि एक आतमध्ये भुलेश्वर मार्केटला जातो. तर कबूतरखाना जी टॅक्सीने गेलात ना की सुरती हॉटेलच्या समोर टॅक्सी थांबते, कारण तिथून पुढे टॅक्सी अलाउड नाहीये. तर तुमच्या डाव्या हाताला लागतो कबूतरखाना आणि उजव्या हाताला सरळ आतमध्ये जायचं. तुम्ही त्या रस्त्याला आतमध्ये जाल ना तर सगळे ज्वेलरीची पहिली दुकानं लागतील, सगळे जे इमिटेशन ज्वेलरी आहेत त्याची दुकानं लागतील. तिकडनं तुम्ही पांजरपोळ मार्केट विचारायचं. पांजरपोळपेक्षा माधवबाग मार्केट विचारायचं. माधवबाग मार्केटच्या आतमध्ये तुम्ही जाल ना तर सगळी हीच दुकानं आहेत. देवांच्या वस्त्रांची, त्याच्यानंतर हे जे आपण चौरंगावरती रुमाल वगैरे टाकतो त्याची, त्यानंतर ह्या अशा पितळ्यांच्या वस्तूंची खूप मोठी मोठी आणि वेगवेगळी दुकानं आहेत. आता नाव मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत, कारण माहित नाही ना की नावं, खूप सामान असतं त्यांचं. आणि खरंच माझं दुकानाच्या नावांकडे लक्ष पण नाही गेलं. त्यातल्या त्यात मी या ज्या वस्तू घेतल्या आहेत ना, म्हणजे समया सोडून, तर बाकीच्या ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या वरुण मेटल्स मधनं घेतलेल्या आहेत. तर हे जे कार्ड आहे ना, हे कार्ड याचा बॅक आणि फ्रंट ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर खरंच त्यांच्याकडे खूप सुंदर वस्तू आहेत आणि ती लोक पण इतकी मवाळ आहेत बोलायला, खूप छान आहेत. म्हणजे इतकं एक एक गोष्टी जे खरंच योग्य नाहीये ना ते सरळ सांगत होते की हे तुम्ही घेऊ नका, हे काही चांगलं नाहीये. पण खूप जेन्युइनली आहेत. तिकडची 3-4 माणसांशी माझं बोलणं झालं. खूप जेन्युइन लोक आहेत, खूप छान समजावून सांगत होते. रेट पण खूप रिझनेबल दिले आणि फार आवडलं मला. कारण एवढ्या होलसेल मार्केटमध्ये इतकं व्यवस्थित पेशन्सली सगळं समजून सांगणं म्हणजे खरंच खूप आवडलं मला. कारण मी यापूर्वी तुळशीबागेतनं पण मी पितळी वस्तू घेतलेल्या, पण तुळशीबागेपेक्षा स्वस्त मला आपलं भुलेश्वर मार्केट वाटलं. अतिशय स्वस्त आहे तिकडे. कारण अजून एक गोष्ट माझी घ्यायची राहिली, जेव्हा मी परतच्या वेळेस जाईन तेव्हा मी ती घेणार आहे. ते तुम्हाला माहितीये, लांबण दिवे असतात, हँगिंग, त्याला दिवे असतात आणि खाली छोट्या छोट्या घंट्या असतात. सेम मी 3,500 जोडी तुळशीबागेत विचारलेली, पण सेम काहीच फरक नाही. मला 2400 रुपये जोडी सांगितली. हा, अर्थात बार्गेनिंग केल्यानंतर 2200 किंवा 2000 पर्यंत त्यांनी मला दिलंही असतं, पण माझ्या तेवढं लक्षात नाही आलं ते घ्यायचं. ते राहिलंय आणि एक कमळाच्या समया राहिले, तेवढंच काय ते माझं राहिलेलं आहे. तर नेक्स्ट टाइम मी जाईन तेव्हा ते घेऊन येईन. तर तिथे पांजरपोळ मार्केट किंवा माधवबाग मार्केट विचारायचं. तिथे सगळ्या या मार्बलच्या मूर्त्या मिळतात, पितळेच्या मूर्त्या मिळतात, सगळ्या वस्तू तुम्ही काय विचाराल काय नाही आहे त्यांच्याकडे, इतका स्टॉक त्यांचा भरलेला आहे. खूप सुंदर त्यांच्याकडे वस्तू आहेत. तर तुम्ही पण नेक्स्ट टाइम, आता आपले सण जवळ येत आहेत, कसं आहे थोडंसं आपण मेहनत घ्यायची, आपल्याला आपल्या आवडीच्या वस्तू मिळतात. कारण आता सध्या ना काही प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. कारण मी आता बघते ना, आता स्वामींचं गुरुवार येत आहेत, गुरुपौर्णिमा येते, तर गुरुपौर्णिमेला पण वस्त्र, आसनं, इतके व्हिडिओ येत आहेत. पण कधी कधी असं वाटतं, अरे आपण हे आसन एकदा घेणार, हे घेणार, ह्या वर्षी वापरणार, पुढच्या वर्षी परत तेच वापरायचं का? म्हणजे मला कसं ना थोडंसं वेगवेगळं करायची सवय, या वर्षी हे, त्या वर्षी ते, असं करायला आवडतं. पण मग आपण असं घरी छोट्या छोट्या वस्तू बनवू शकतो की नाही, मग थोडं ट्राय करायचं. कारण माझे लास्टच्या व्हिडिओमध्ये मी रांगोळीचे पॅचेस तुम्हाला दाखवलेले, तर ते मी टेराकोटा पेंट मारून ठेवलेत. 1-2-4 दिवसानंतर ही आषाढी एकादशीची जरा गडबड झाली ना,
पौर्णिमा झाली की मग मी त्या रांगोळीचे पॅचेस पण रेडी करणार आहे, ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. त्याला टेराकोटा गेरूचा कलर मारून ठेवलाय मी. तर थोडंसं मेहनत घ्यायची, थोडीशी क्रिएटिव्हिटी दाखवायची. मी असं नाही म्हणत, मी सुद्धा वर्किंग वुमन आहे. मी जॉब म्हणजे माझं ऑफिस करून घर करून मी युट्यूब करते, पण जिथे पैसे खर्च नाही केले पाहिजेत ना तिथे मी नाहीच करत. जी गोष्ट आपल्याला शक्य होणार असेल ना ती मी घरीच ट्राय करते. किंवा थोडंसं जरा फिरायचं, बघायचं, मार्केटिंग थोडंसं करायचं आणि स्वस्त वस्तू आणायच्या. आता मला सांगा, हा दिवा किती सुंदर आहे, समया किती सुंदर आहेत. याच समया जर मी ऑनलाईन घ्यायला गेले असते ना तर मला 2200-2300 सांगितले असते. हा दिवा मला 2700 रुपये सांगितलं. सांगा 2700 रुपये कुठे आणि 1600 रुपये कुठे. त्यामुळे गोष्टी थोड्याशा मॅनेज करायच्या, म्हणजे आपल्याला आपल्या आवडीची वस्तू मिळते आणि आपली पूजा सणवार एकदम छान होतात बघा. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल ना, माझ्याकडनं काही सुटलं असेल किंवा अजून काही वेगळी माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की त्याचा प्रयत्न करेन तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा. तर एकंदर ही खरेदी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत